ऑल सेट मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. इथे तर आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. तर आज आम्ही बनवणार आहोत ज्या तुमच्या पण कमेंट मध्ये रिक्वेस्ट छोट्या मोठ्या आलेल्या आहेत त्यांच्यावर आम्ही व्हिडिओज बनवणार आहोत. तर आज आम्ही बनवणार आहोत फ्राईड मॅगी, माझी फेवरेट. जे तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं की मला खूप मॅगी आवडते. मॅगी म्हणजे फ्राईड मॅगी, अशी ती सुपी मॅगी नाही. पण पूजा सगळंच चांगलं बनवते, तर आज तुम्हाला याची रेसिपी आम्ही सांगू. चला तर आपण सुरुवात करूया. तर साहित्य एकदम सोपं आहे. आपल्याला हवं फक्त मॅगी मसाला आणि ऑइल. ओके, बाकी मीठ वगैरे ते नॉर्मल सांगत जाईन पुढे पुढे. ठीक आहे, गॅस चालू करते मी आधी. येस, म्हणजे जसं तुम्हाला क्वांटिटी पाहिजे त्याप्रमाणे करा. नॉर्मल पेक्षा एखादी एक्स्ट्रा करा, कारण का ती क्रश केल्यामुळे खूप कमी बनते. हो, आणि आपण पण थोडं एक्स्ट्रा करा, कारण की मला सकाळ झाली आणि मला खूप भूक लागली आहे. अच्छा, मी पण एक्स्ट्रा बनवू का? हा, तर बघू शकता ऑइल गेलेलं आहे. ह्याला काय बोलतात, सॉरी, कढईमध्ये. हा, पॅन आणि कढईमध्ये मित्रांनो थोडं मी कन्फ्युज असतो. थोडं तेल टाकून घ्यायचंय. ओके, आणि आमचा ससा उठलेला आहे अशा प्रकारे. आणि तिला पण लगेच क्वेश्चन आला, राहुल बघितलं ना, माईक का लावलाय तुम्ही, माईक का लावलाय तुम्ही. तिला तर सांगितलं थोडा वेळ जोजो कर, खूप लवकर झालं, लवकर उठली, आम्ही तुला व्हिडिओ मध्ये घेऊ. ओके ओके ना, गुड नाईट. इथे बघा तेल गरम झालंय. तर मी आता इथे 3 मॅगी घेतलेत आणि 3 त्याच्यासोबत जे मसाला येतात ते सिम्पली. ह्याला आता आपल्याला असं तोडून घ्यायचंय. बारीक असं दाबून दाबून त्याला चुरा करायचा आहे मॅगीचा. आणि आता तेल तापलंय, तर आपण बारीक गॅसवर गॅस बारीक ठेवायचा आणि हे जे क्रश केलंय त्याच्यात फ्राय करून घ्यायचंय. जास्त तेल नाही टाकायचं ना? नाही, म्हणजे आपण नॉर्मल भाजीला वगैरे टाकतो. ओके, फोडणी घेताना टाकतो असं मध्ये. एकदम पण कमी टाकलं तर काय होणार, ते फ्राय नाही होणार नीट ना. ऑइल मध्येच तर फ्राय करायची आहे. ओके, आणि किती वेळ ठेवायचं असं? हे पूर्ण बारीक, आता बघा ना, एकदम बारीक गॅसवर हे शेकवायचं, प्रॉपर भाजून घ्यायचे प्रॉपर. सगळ्यात बारीक जो असतो ना फ्लेम त्याच्यावरती ठेवलंय आणि ते आता पूर्ण भाजून घेते. आपण पीठ भाजतो असं काय? पीठ कसं म्हणजे आपलं उपमा वगैरे बनवण्यासाठी रवा भाजतो ना, रवा भाजतो असं. सॉरी, पीठ बोललो मी, रवा भाजतो असं. मित्रांनो, तुम्ही सांगितलेलं ना पूजा की पहिले खूप मॅगी आम्ही खायचो. पूजा जेव्हा आमच्या घरी यायची, मी ऍज अ फ्रेंड म्हणून, तेव्हा आमच्यात काहीच नव्हतं तसं. आम्ही म्हणजे 3-4 मित्र होतो ऑफिस कलिग, त्याच्यामध्ये पूजा एक होती. आणि तेव्हा ना पूजा आम्हाला म्हणजे हे फ्राईड मॅगीच नाही, याच्यावर अजून 3-4 प्रकारच्या मॅगी बनवून द्यायची. त्याच्यामध्ये एग मॅगी वगैरे काय 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 असेल. आणि आम्ही निर्लय सगळं खात राहायचो, कारण की आम्हाला आयटम मिळत होतं आणि एवढं टेस्टी तेव्हापासून बनवते ना ती. बोललो कसं वाटतं पूजा त्या आठवणी? मस्त होतं. हा मित्रांनो, न आवडतं माझं काम होतं ते भांडी घासणं. आता काय आमच्या घरी आल्यावरती आम्हाला घासणं आहे ना, बाकीच्यांना कसं घासायला देणार ना, बरोबर ना. ते बघा मित्रांनो, मॅगी हळूहळू त्याचा कलर चेंज व्हायला लागला. बरोबर, मी पण तेच बोलत होतो. हळूहळू त्याचा कलर चेंज व्हायला लागलाय. आणि बघू शकता ते थोडं मोठी होती साईज, ती आता अजून कमी होत गेली ना, श्रिंक होत चालली आहे. आणि ते कंटिन्यू हलवत राहायला लागतं काय? हा, कारण की हलवत राहायचं, नाही तर करपणार. मग काही मॅगी शिजणार आणि काही हे होणार म्हणून. ओके, म्हणून हे ऑलमोस्ट आपले झाले. हे जे असे जास्त मोठे राहतील ना, ते मे बी थोडे हे राहतील, पण ते भाजून निघतात त्याच्यासोबत. तर हा कलर आल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. म्हणजे आता थोडा वेळ गॅस बंद करून टाकायचं. गॅस बंद म्हणजे जर कोणाला वाटत असेल जास्त भाजले तर बंद करून ट्रान्सफर करून घ्या. अदरवाईज आता मी तर डायरेक्ट पण करेल. जाऊन पाणी घे, पाणी ऐकलं. आता ही जी मॅगी आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला हे मॅगी मसाला टाकून घ्यायचे. ओके, जेवढी मॅगी आहे तेवढे त्याचे मसाला पॅकेट्स असतात ते टाकून घ्यायचे. ओके, आपण 3 मॅगीचे हे टाकलेत, त्यामुळे ब्लॉक टाकलेत, त्याच्यामुळे आपले 3 मॅगी मसाला. मित्रांनो, कलर कसा चेंज झाला मस्त. असा कलर ब्राऊन येईपर्यंत, थोडा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला हलवत राहा. गॅस चालू असेल तर, आणि स्लो गॅस करून. म्हणून मी बोलली की गॅस नाही तर बंद करून मसाला टाका आणि परत चालू करा, नाही तर ते जळणार मॅगी. हो, असं पण करू शकता मित्रांनो. तुम्हाला सवय नसेल ना,
तर गॅस बंद करून करा, नाहीतर काय होईल मॅगी जळून जाईल. मग ते अजून तुम्हाला थोडं क्रिस्पी नाही तर भाजलेली मॅगी लागेल, जळल्याचं जळलेली फ्लेवर मॅगी येईल. लागेल. मॅगी मसाला टाकल्यावर बघा अजून त्याचा कलर चेंज झाला. कलर चेंज झाला राईट. त्याला एकदा हलवून घ्यायचं असं चांगलं प्रॉपर सगळं. ते उडाले. ओके. आणि ह्याच्यात थोडंसं मीठ, थोडंसं मीठ टाकायचं काय? बस थोडंच. आणि मसाला वगैरे नाही टाकायचे काय बाकीचे? तिखट हवा असेल कोणाला तर मी नॉर्मली बनवते त्यावेळेस कधी तिखट वगैरे काय टाकत नाही, कोणतेच मसाले. नॉर्मल मॅगी मध्ये तिखट टाकतेस तू? तेव्हा टाकते ते सुपी मध्ये. पाणी ओके, पाणी त्याच्यात कमी पाणी टाकायचं आपल्याला. आता हे याच्यामध्ये आपल्याला थोडंच पाणी टाकायचं, जास्त पण नाही. मित्रांनो एक ग्लास पण नाही घेतलेलं, एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा ग्लास टाकलाय. ओके, अर्धा ग्लास टाकला. मित्रांनो पाणी टाकल्यावर जी स्मेल आलेली आहे, वा, मॅगी मसाला आणि मॅगीची अप्रतिम अप्रतिम. आज मॉर्निंग माझी एवढी चांगली झाली आहे ना मित्रांनो. काय पाहिजे तुला अजून? चीज. चीज, वाव. आणि सम चीज मित्रांनो इन मॅगी. चीज आणि थोडासा केचप पण पाहिजे. ओके मित्रांनो, सकाळ सकाळ एवढं मस्त मस्त खायला मिळालं. कोणता नवरा ऍक्टिव्ह नाही होणार माझ्यासारखा? हावरा तुझ्यासारखा हावरा. ठीक आहे, हावरा खायला मिळतं ना. तिला राहुल कळलंय ना. पोगा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला माहिती मम्मा काय बनवते? तुला दाखवतो ये. रुही, तुला माहित आहे मम्मा काय बनवते तुझ्यासाठी? फ्राईड मॅगी. यू वांट सम मॅगी? चल. अरे झोपला उलटे रे विचारायची. बघ मी घेतो तिला उचलून. हा घेतो. अरे बाबले ये. नकोच आहे मम्मा, तुला नकोच आहे का ग? मग माझ्याकडे नाही येत तू? बाप्पा हवाय ना पण आता. बंद कर पंखा. शावा आलेली आहे रुही. हॅलो कर रुही. हॅलो इथे बघून कर ना. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. रे ओढली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघ रुही काय बनवलं मम्माने. हे बघा इथे बघू शकता, ही मॅगी अशी थोडी शिजते आता, थोडी आता फुलणार. आपण थोडं टेस्ट करते मी की मीठ बरोबर आहे की अजून लागेल. बरोबर. एकटीने खाऊन झाली. ही मॅगी आता शिजलेली आहे. ही मॅगी अशीच पण नॉर्मल खूप छान लागते, पण मी आता हे टाकते त्याच्यात थोडं ऍडिशन. आम्हाला आवडतात त्या गोष्टी. केचप टाकलंस ना? चवीनुसार केचप. आणि बघा माझी पोरगी इथे बसलेली समोर. आणि ही ऑलमोस्ट झालीच आहे आता मॅगी. आता बारीक याच्यावर आणि एक चीज क्यूब आहे ना, तो मी हे करून टाकणार आहे. आणि आम्ही अमूलचं चीज क्यूब आवडतं आम्हाला चीज खायला. आलं पूजा? ऍक्च्युली आम्ही मिल्क प्रॉडक्ट जे आहे म्हणजे बटर, चीज, दही सगळं अमूलच वापरतो. कारण की एक वेळेस डॉक्टर आम्हाला बोलले होते की रुहीला जर काही तुम्हाला द्यायचं असेल ना तर ते अमूलचे प्रोडक्ट द्या, त्यात प्युअर मिल्क असतं. ओके. आणि मित्रांनो हे बघा मस्त आहे की चीज ऍड होत आहे. सो टेस्टी. आमचं उठलं मोटिवेशन. आणि बघा चीज ऍड झालेला आहे मित्रांनो. आणि ह्याला पण हलवून गॅस बंद करून घ्यायचं, नाही तर ते अजून जास्त करपेल. ओके, म्हणजे मॅगी झाली मॅगी. हे आता नॉर्मल ही क्रिस्पी लागणार आहे मॅगी, म्हणून जास्त पाणी शिजवायची नाही. नॉर्मल पाण्यामध्ये तिला हे फुलवून द्यायची. मॅगी 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 क्रिस्पी मॅगी. काय बोलते? हे बघ मित्रांनो तुम्ही बघू शकता मॅगी झालेली आहे आणि पूजा असं सर्व करते. फ्राईड मॅगी. तुला आता पाहिजे? तू ब्रश नाही केलास? ही डिश तुला देणार. ओके. हे बघा मित्रांनो मस्त असं सर्व केलेलं आहे पूजाने मॅगी प्लेट मध्ये. याच्यावर पण अजून थोडं चीज टाकेल तुम्ही. हो थोडस सॉस, कारण की आम्हाला सॉस खूप आवडतं. हा ना रोही? तुला पण ना? आणि हे थोडं हो काही टेस्ट आहे. वा मित्रांनो, खरं सांगू एवढी टेस्टी लागते ना.
तुम्ही बघून बघा, ट्राय करा, तेव्हा तुम्हाला समजेल. बघून बघा. सॉरी, तुम्ही करून बघा तेव्हा तुम्हाला समजेल, कारण की बघून समजणार नाही त्याची एक्झॅक्ट टेस्ट. काय बोलतो पूजा? ते आहेच, खूप टेस्टी लागते, क्रंची, काहीतरी वेगळं मॅगी मध्ये. हो. काय बाबू? हळद झाला. ठीक आहे, चला तर मग आपण ट्राय करूया. आपण ट्राय करूया. हा, आता म्हणजे रुईला भरवू का? तर मित्रांनो, हे बघा, तुमची मॅगी रेडी झालेली आहे. आता आम्ही ती टेस्ट करून बघतो की कशी लागते. चला. मला तर माहिती कशी लागणार आहे. तुझ्या बापाला मस्त, माहिती. खूप क्रंची लागते. तू ट्राय केलीस ना? अच्छा, ओके, ओके, पहिले तुला फर्स्ट तुला. रुई. हा, घे. फू कर हा थोडं. गुड जॉब. ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये कट करा. सो टेस्टी. सो टेस्टी, व्हेरी आम्ही नाईस. टेस्ट करतो. आम्ही टेस्ट करतो. ऑसम. क्रंची. मित्रांनो, मॅगी मस्त की क्रंची लागते. फक्त लक्षात घ्या, चांगली बारीक ह्याच्यावर हिला फ्राय करून घ्यायची आणि कमी पाणी मध्ये त्याला शिजवायचं आहे. झाकण वगैरे ठेवायचं नाही, तर ती पूर्ण ओले होऊन जाईल. हा बरोबर, झाकण नाही ठेवायचं. आणि मस्त क्रंची काहीतरी वेगळं मॅगीचं आयटम खायला मिळतं. तर मित्रांनो, आम्ही एन्जॉय करतो आमची मॅगी. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. किती आवडली आणि किती वाटली, काय कशी वाटली सॉरी राहुल? कशी वाटली. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत Bye. बाय.